सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इन अदर ब्लॉग. सो आज आम्ही ऑफिसचे आउटिंग चाललेले आहे आणि माझ्यासोबत कोण तीच लोक आहेत, ती सेम लोक आहेत, अजून कोण नवीन नाही आहेत. आणि तुम्हाला आता पुढे क्लिप्समध्ये कळेल अजून कोण कोण आहे काय ब्रेक. आता ते येतील रोहन वगैरे जे जे आमचे प्लेअर पण बसलाय पुढे. आमचा प्लेअर कुणाल पण आहे पुढे. पुन्हा हाय बोल ये कुणाल आहे. बाकी लोक पण आता येतील हळूहळू. इथे आम्ही कुठेतरी थांबलोय बस जंगलामध्ये कुठे थांबलोय. अंधराई जंगल ट्रेक आहे बहुतेक काय माहिती. फुल लोक खाली इकडे फक्त ऍज युजल प्रीतम दिसेल तुम्हाला. लेखाने तर आम्हाला धोका दिलेला आहे, लेखा तर नाहीये. लेखा आम्हाला बोललेली की आम्ही येणार आहे करून, पण लेखा तर काय आलेली नाहीये. तिचं दरवेळेस असतं, तिचं काय नवीन नवल नाही. कारण की जर ट्रिपला जायचं असेल तर आउट ऑफ इंडिया जायचं, नाही तर नाही जायचं. तिचं असं असतं की जाऊया आपण, पण जाऊन नंतर काय कॅन्सल करायचं ते ठरलेलंच असतं तिचं. मला तर वाटतं ती पोपटलालला फॉलो करते. फायनली आपला बिल्डर रोहन आलेला आहे. तेव्हा दुकान काय बोलतो ब्लॉग मध्ये येणार आहे. हा तू ब्लॉग पण येणार रोहन. येस इतनी खुशी फायनली आलेला आहे. ब्रो मजा आहे वा. अनिरुद्ध पण आलेला आहे. अनिरुद्ध मस्त बाई फुल. काय बोलतो अनिरुद्ध कसा आहे? मस्त ये सरगम इन द हाऊस. काय बोलता सरगम? सगळं सामान पण घेऊन आले वाटतं तुम्ही? हा ऍक्च्युली एमसी स्टँड वाटतं. सुपरमॅन. हा सुपरमॅन. सरगम किती वर्ष आले तुम्ही आउटिंगला येते? किती वर्ष आले तुम्ही आउटिंग? मी 2010 मध्ये फर्स्ट आउटिंग, तिथून कंटिन्यू. जन्माला आलेलं का तू? जन्माला 2010 मध्ये हा गेलेला आहे टिकूजीनी वाडीला. तेव्हा रोहन आम्ही लोक शाळेच्या पिकनिकला टिकूजीनी वाडीला जायचो. हा करेक्ट. आपके फेवरेट मैनेजर अब्दुल इज हियर. ब्लॉग बना रहे. हाँ आप फेमस हो जाओगे वैसे. आप फेमस हो. अरे कुछ बोलो तो अब्दुल. दो शब्द. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. सो आता आपल्या ब्लॉग मध्ये रोहन आहे. आपण रोहनला काहीतरी विचारलं. सो रोहन तुला ब्लॉग मध्ये येऊन कसं वाटतंय? मी तर फर्स्ट खूप एक्सायटेड आहे तुझ्या ब्लॉगमध्ये यायला, कारण की मी तुझे व्हिडिओज खूप बघितलेले ज्याच्यामध्ये मीन्स असे तू कंटेंट्स बनवतो की ते खूप एक्सायटेड असतात. सो मला पण होतं की आपण कधी एकदा आउटिंगला जाणार आणि आपण तुझ्या ब्लॉगमध्ये मला चान्स भेटेल यायला. तर आता मला तुला क्वेश्चन विचारायचा आहे की तू ही जी फिजिक बनवली त्याच्यासाठी कारण काय? कारण आता मुली मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतील की हा हँडसम मग कोण आहे आणि त्याने याची बॉडी कशी बनवली. सो तू बेटर आहे, तू सांग काय राहते डिसिप्लिन आणि असलं पाहिजे. कन्सिस्टन्सी वगैरे हे असेल तर तुला भेटू शकते. आणि तू किती वर्ष आले जिम करतोय? 8 स्टँडर्ड पासून. अच्छा हो. आणि आता तुझं एज काय अराउंड म्हणजे किती वर्ष आले त्या ओव्हरऑल जिम मध्ये तुला? 25 years. आणि तू जिम मध्ये किती वर्ष आले? समवेअर अराउंड 10 years. नाईस. सो गाईज तुम्ही आता रोहनचं सगळं ऐकलंय तर तुम्हाला तू मोटिवेट झाले आणि तू पण जॉईन करणार आहे. हा मी तर जिम जॉईन करायला लवकरच. आणि गाईज तुम्हाला काय हवं असेल फिटनेस टिप तर तुम्ही रोहनच्या आयडीला फॉलो करू शकता. रोहनचा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये येईल. बिर्याणी आलेली आहे. प्रीतम खुश आहे ना बिर्याणी बघून? बिर्याणीची आपण ओपनिंग करतोय. बिर्याणी आरामात असं ASMR व्हिडिओ ना, असं करायचं. बिर्याणी. अरे बाय. फायनली आम्ही आता आलेलो आहे रूम वरती. तुम्हाला मी एक छोटीशी रूम तुम्ही बघू शकता. आम्हाला शामियाना, वा शामियानाचा टेंट दिलेला आहे. आणि या शामियाना टेंट मध्ये खाली एक एक्स्ट्रा मॅट्रेस पण टाकला आहे यांनी 3rd पर्सन साठी. तुम्ही रूम ओव्हरऑल बघू शकता. एक टेंट वाईज लाईक चांगलं आहे. सगळ्यात जे सरप्राइझिंग पार्ट आहे ना तो तुम्ही वॉशरूम मध्ये बघू शकता. ऍक्च्युली ते शामियाना सारखा लुक आहे. हे तुम्ही बघू शकता. मिरर किती क्लीन आहे, माझ्या करिअर सारखंच आहे. आणि हे आहे ओ शामियाना फॉर रिअल. आता या रूम मध्ये प्रीतम, मी आणि कुशल. प्रीतम आपण दोघं तर या बेडवरती, तिकडे कोण झोपणार आहे? आता इथे कोण झोपणार आहे हे रात्री डिसाईड होईल. आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. तो पार्ट आपण नंतर कव्हर करूया. थोडी पोटाची लागलेली आहे, थोडीशी फाटेल. आम्ही आता जेवायला आलेलो आहे. गावभरची गर्दी आहे इथे. लोकांना वाटते इथे भंडारा लागलाय. हा, गतीमध्ये
आता सगळी अरेंजमेंट करतोय. हाच इकडचा ओनर हाच आहे. हे आता जेवणाची तयारी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता दहीवडा आहे, नूडल्स, चिकन सगळं घेतलेलं आहे. ऋषभ आज व्हेजिटेरियन खातोय वाटतं. ऋषभ नेहमी चिकन खातो, आज व्हेज खातोय. व्हेज आहे ब्रो, कोई नॉनव्हेज नाही. शिवानी बसलेली आहे, कुशल, अब्दुल द मॅनेजर एंड अमेय. भाई ओपन हो रहा है की नहीं रूम आज के दिन? ताला दिखा. अंदर कौन बैठा? आ गया डॉर्मिटरी. ये हॉस्टल है हम लोग का. हाँ इधर भी सही है. बेटा इसमें कूदे भी नहीं, इतना जोर का लग रहा है. अभी हम लोग है ना ऋषभ से जानते हैं वेरिएशन क्या क्या है उसके पास. देखते हैं काम के अलावा वो क्या कर सकता है जो खराब कर सकता है. काम के अलावा सब कुछ अच्छा कर सकता है भाई. Let's start beatboxing. So basics of beatboxing are let's switch. Hindi, English, Gujarati. Let's switch to South. Let's start with dubstep. Let's add 4 sounds. Thank you. अब्दुल आपको क्या बोलना है इसके परफॉर्मेंस पे? इसके बेसिस पे प्रमोशन होगा क्या? ये सोचा जाएगा. गाइस आता आम्ही इथे सगळे लोक रील बनवतोय. रीलचं प्रिपरेशन चाललेलं आहे. हा अनिरुद्ध Simple, knee bend and up. गाइस आता आम्ही गावच्या रील करून आता चाललोय रूम वरती. रील तुम्ही बघालच आमची येईल तेव्हा. हा रील तुम्ही बघालच खूप साऱ्या रील काढल्या. चॅनलला सपोर्ट करा भाई. म्हणजे विचार करा आम्हाला त्या एका अप्रेझल आणि प्रमोशन साठी क्या क्या करना पड़ता है. मेरे साथ अन्याय हुआ है. मेरे साथ अन्याय हुआ है. एग्जैक्टली हम लोग तो काम भी नहीं कर रहे. वो तुम लोग को डांस में दिख जाएगा क्या क्या करते हो हम. किस तरह का नाच हमारे होता इच्छा है. के खिलाफ चीजें कराई गई है. न्यू जॉइन इसके लिए सहना पड़ रहा है. अन्याय हो रहा है बिग बॉस. अन्याय हो रहा है. माझा आवाज खूप बसलाय आरडाओरडा करून. आता आम्ही काय नाही चालतो बाबा. आता होणारच आहे आता. हा आता तर आरडाओरडा अजून स्टार्ट होणार आहे. आता थोड्या वेळाने आम्ही चेंज वगैरे करून मग डान्स करायला जाणार आहे. सगळं टाकणार तेव्हा आहे. भेटतो आम्ही हा, तुम्हाला. हे सगळं जाणार आहे. हे सगळं जाणार आहे गाईस. मला क्रॉप कर. हा कशाला बघा, क्रॉप हा, आधीच अनिरुद्ध. क्रॉप आहेस तू.
क्या इतना चुप Body नहीं लगा? आता आम्ही निघालेलो आहेत पार्टीसाठी, पण अनफॉर्च्युनेटली बाहेर खूप तुफान पाऊस होतोय, तुम्ही बघू शकता इकडे. आणि इथे चॉकलेट बॉय रेडी होऊन बसलाय कधीपासून, पण आम्हाला डान्स करायला काय जाता येत नाही. इकडे जुनेद भाई बसलेत, इकडे कुशल काय पोझिशनमध्ये बसला माहिती नाही आहे, पण ठीक आहे, तो काहीतरी इन्स्टावरती स्क्रोल करतोय. बिचारे सगळे एवढे रेडी होऊन आलेत, पण हा पाऊस आहे त्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही आहे. इवन दो आम्ही छत्री घेऊन जाऊ शकतो, पण एवढे कष्ट करून आम्हाला जायचं नाही आहे. A few moments later. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तुझं आता ही लास्ट आउटिंग होती, तर तुला काय बोलायचं आहे, कसं वाटतं तुला? तुला काय बोलायचं का या ही जी न्यू जनरेशन आहे या लोकांना काय बोलायचं का तुला? ऑल द बेस्ट. A few moments later. Your competitive spirit and energy makes things. क्या बोला तूने? Thank you for bringing your full self to the team. गाईज आता आम्ही चेकआउट केलेला आहे, आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. जायचं आता आपल्या आपल्या घरी इज्जती, जे काय ते आता उद्या जाऊन डाळ भात खायचं. जाऊन खाल्लं आम्ही, ते चिकन बिकन खाल्ले, आता ते उद्या समजेलच. आता चाललेलं आम्ही ब्रेकफास्ट करायला. तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये दाखवूया काय पंचपक्वान ठेवलेत ते. लेट्स सी. ऋषभ, हम लोग को कल धोखा देके जो सोने गया उसके बारे में क्या बोलना है तुझे? बहुत अच्छा लगा मेरे को, बहुत अच्छा लगा, बहुत आनंद आया, सच में बहुत मजा आया. सकाळच्या ब्रेकफास्टला मी घेतल्या इडली, विसरून गेलो. इडली याच्यानंतर एक इडल्या, नॉट इडल्या, आणि हा आलूचा पराठा आणि दही. आणि प्रीतम आता डाएट वरती, त्यामुळे प्रीतमने फ्रुट्स मध्ये काय घेतलंय सांग. प्रीतम तू सांग काय घेतलं ते. थोडं पपई आहे, पपया लाईट वेट आहे थोडंसं. पपई, कलिंगड, पाव, बुर्जी, पराठा आणि साबुदाणा. कारण आज संकष्टी आहे त्यामुळे त्याने साबुदाणा खिचडी पण घेतलेली आहे इकडे. कुशल फुल झोपेमध्ये चाय मारतोय असतं, आणि रोहन द बिल्डर आपला खातोय, डाएट फॉलो करतोय. सुनो ना, ये फ्रेंडशिप बैंड क्यों लाया आपने? बताओ कि आपने ये फ्रेंडशिप बैंड क्यों दिया हम लोग को? फ्रेंडशिप डे है, हैप्पी फ्रेंडशिप डे. और आपके फ्रेंड्स के बारे में क्या बोलना चाहते हो? फ्रेंड्स के बारे में तो आई ऑब्वियसली से दे आर ऑल माय लव एंड आई लव देम थ्रू माय हार्ट. सो थैंक यू फॉर ऑल द सपोर्ट दे ऑलवेज गिव मी एंड आई लव देम. आप क्या बोलना चाह रहे हो? मेरे फ्रेंड्स सब हरामी हैं. प्रीतम, आप क्या बोलना चाह रहे हो? इनकी नीचगिरी और बढ़े इसके लिए हमने क्या बोलेगा अनिरुद्ध? अनिरुद्ध तो आधा नींद में पता नहीं क्या कर रहा है, आमरस के साथ पूरी खा रहा है. ये देखो इधर हवरेगिरी कर रहा है. तू काय बोलणार याच्यावर? आओ गाइस कॉफी पी लो. आलेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आम्ही घरी जाणार आहे गाइस. झालं ते जाईल. रोहनला काय बोलायचं आहे? रोहन युजली कॅमेरा शाय पर्सन आहे, जसं काय बोलत आहे. ते झालं जे होतं ते झालं असं. आता डायरेक्टली मंडेला. हे बघू शकता बाहेरचा व्ह्यू, काय पॉवर व्ह्यू आहे इकडे, कायच व्ह्यू आहे. असा पॉवर व्ह्यू होता की आमच्या रूम मध्ये पण पाणी आलं होतं. ते तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये कळेलच. पाणी बघा, नुसतं पाणी 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 पाणी.
भुशी डॅमच्या बाजूला आलो ना मग पाणी असणार. एक्झॅक्टली. आता मी हा इकडेच ब्लॉग एंड करतोय. परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया गाईस. बाय. Don't forget to like and subscribe.